जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी सर्वांना। मी आले आता महादेव मंदिरात। शाळेतून आले तसेच महादेव मंदिरात आले, कारण की दर्शनाला येणं होत नाही दादांनो। खूप दिवसांनी आले मी, तर शिंदेताई म्हणत होती ये, तर दर्शन वगैरे घेऊन आले। आता थोडंसं बसते इथं आणि नेमकाच 2:30-3 वाजता नाही 2 वाजता पाऊस झाला, अर्धा तास, आणि खूप जोरदार झाला दादांनो। खूप ठोसर थेंब होते आणि खूप छान वाटलं, कारण की भरपूर चांगलं ठोसर थेंब असल्यामुळे चांगला पाऊस झाला। अजून 2-2.5 तास जर पाऊस असता तर आणखीन भारी वाटलं असतं। आताच खूप छान वाटतंय दादांनो। हे बघा महादेव मंदिरातला परिसर आहे हा। खूप छान वाटतं, मंदिरात आल्यावर तर डोकं हलकंच होतं। आणि तुमचे दाजी घरी आलेले आहेत, आता लावताय मटेरियल वगैरे। तर मी म्हटलं मी महादेव मंदिरातून दर्शन घेऊन येते, ते म्हणे ये दर्शन घेऊ। दर्शन वगैरे घेतलं। आता शिवानी शाळेत आहे, शुभम आता झोपलेला होता, त्याला पण चहा वगैरे करून द्यावं लागेल। तुमचं काय चालू कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चालू केली दादांना आता ड्युटी, घरी पण बसून बोर होत होतं मला, तर म्हटलं चला टिकी आपली ड्युटी चालू ठेवा, तेवढंच फ्रेश वाटतं आपल्याला। एकट्याच्या भरोश्यावर एवढा खर्च नाही होत दादांनो, असं वाटतं बरं आहे आपलं नवऱ्याचं मीठ आपलं तेल, नाही का। दोघाचा संसार असल्यामुळे दोघांनी थोडं थोडं कमविलं तर भरपूर फरक पडतो, कारण की कोणाला पैसे मागायची गरज पडत नाही। आता तर तुम्हाला माहिती आहे ओपनवाल्याचे ते मराठी जे राहते त्यांना तर पुढे सवलती नसतातच, पोरांना शिक्षणाला भरपूर पैसा लागतो। आता शुभमची झालेली 10वी तर डिप्लोमाला ॲडमिशन घेते। आता कॅप राऊंडमध्ये नाव आलं तर बरं, नाही तर ओपनवाल्याला तर सवलती नाहीच आहे। आलं तर आलं, देवाच्या कृपेने यायला तर पाहिजे महादेवाला। मी तेच म्हणत होते, पहिल्या राऊंडमध्ये नाही आला, आता दुसऱ्या राऊंडमध्ये पण आता भरले। आता उद्या एखाद्या वेळेस लिस्ट जाहीर होईल, त्याच्यात देव करो शुभमचा नंबर लागून जाऊ, एवढंच मी महादेवाला सांगते। तेच म्हणायला आले होते महादेवाला माझ्या मुलाचा नंबर लागू दे, कारण की फीस थोडी कमी लागन, नाही का। आणि तुम्हाला तर माहिती आहे आमची परिस्थिती, तुम्हाला तुमच्यापासून तर काही लपलेलीच नाही आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे। पण हाय त्या परिस्थितीत आम्ही सुखी आहे। हाय त्या परिस्थितीत आम्ही सुखी, पण या अशात चांगलं चालू असलं त्याच्यामध्ये जर काय म्हणते थोडीफार परेशानी आली तर खूप ताण होतो, खूप ताण वाढतो दादांनो। तर खरंच जसं आहे तसं देवाने चालू द्यावं, असंच माझं म्हणणे। मला जास्तही नको कमी नको दादा, त्याच्यामध्ये सुखी आहे मी। काय तुम्हाला काही लपलेलं नाही, तुम्हाला सांगितलेलं आहे, पण आता प्रत्येक दिवस आपले नसतात। पण जे मागायचं ते देवाजवळच येऊन मागते मी, कारण की तुम्हाला सांगते आपल्या परिस्थिती जर लोकांसमोर मांडली तर त्यांना हसू होतं आणि मजबुरीचा फायदा उचलतात काही लोक। त्याच्यामुळं आपलं जे दुःख जे असतं ते देवाजवळच मांडावं, आपली परेशानी देवाजवळच मांडली पाहिजे दादांनो। या जगामध्ये काय म्हणते ना, रडून विचारणारे आणि हसून सांगणारे भरपूर आहे। रडून विचारून घेतात ना, हसून जगाला सांगतात। त्याच्यामुळं आपली परिस्थिती आपल्यापर्यंतच ठेवा, आपल्याला जे सांगायचं तेच सांगा, असं काही पण लोकांना सांगू नका, कारण की एवढं जीवलग कोणी राहिलं नाही आता, नाही का। आणि पहिल्यासारखी माणुसकी कोणात नाही राहिली, आपण सहज बोलून जातो, आपल्याला हळवं मन राहतं, आपल्याला असं वाटतं थोडं जर मन हलकं केलं तर थोडं बरं वाटेल, पण तसं नसतं ते। आपल्या मजबुरीचा फायदा उचलतात लोक। तसे आम्ही खूप आनंदी, प्रत्येक सुखादुःखात आम्ही आनंद घेत राहतो, कारण की दुःख देव कोणाला देतो त्या दुःखातून मार्ग काढले जाईल, त्याच जोडीला देत, तसं आम्हाला देव दुःख देत राहतो, त्याच्यातून आम्ही खरंच यश मिळवतो ना। आम्हाला वाटसुद्धा देवच दाखवतो, त्याच्यामुळं देवच आमच्या पाठीशी। देव दुःख देते तर तेवढं दुःखीनं सुखही देईल, एवढं मला विश्वास आहे। त्याच्यामुळे तुमचा पण आशीर्वाद आमच्यावर असू द्या दादांनो, एवढंच मला वाटतं। मग आता मी येऊन बसले निवांत महादेव मंदिरात। थोडं माझ्या डोक्यात गणगण होती बरं का, तर मंदिरात आल्याच्या नंतर एकदम फ्रेश झाले मी। आणि माझा शुभम माझ्यासारखाच आहे, बारीक विचार करणारा। त्याला पण असं वाटतं मम्मी गव्हर्नमेंटला नंबर जर लागला तर भरपूर प्रमाणात फी वगैरे कमी लागन, तसं आम्ही म्हणलं नाही पण लागलं तरी आम्ही आहे तुझ्या पाठीशी, तू कर म्हणलं, काही नाही एवढं टेन्शन घेऊ। त्याला आम्हीच समजून सांगतो, कसं लेकरांना आपणच सपोर्ट केला पाहिजे, नाही का। नाहीतर लेकराची पण हिंमत खचते। परिस्थितीची जर जाणीव आहेच माझ्या दोन्ही मुलांना पण,
आपण जर म्हणलं हे घेणं होत नाही बाळा तर ऐकतात. ठीक आहे म्हणते, ठीक आहे मम्मी पप्पा चालन, नंतर घ्या जेव्हा होईल तेव्हा. असे नाही की पाहिजे लागतं, तुमच्याकडून मला हे भेटलं नाही, तुमच्याकडून मला ते भेटलं नाही. तसे संस्कार माझ्या लेकरांमध्ये आहेच आणि देवांनी तसेच संस्कार माझ्या लेकरांवर असू दे. काही दुःख आलं तर आम्हाला दोघांना नवरा बायको लिहू दे, पण त्यांना काडीचंही दुःख नको. कारण की लेकरांना दुःख आलं तर अर्धी हिंमत आई वडिलांचीच खसती. त्याच्यामुळे देवाजवळ मी नेहमी उठता बसता तेच म्हणते. आणि आपला स्वभाव चांगला असला तर सगळं चांगलं होतं दादांनो. त्याच्यामुळं दुसऱ्याचं चांगलं सोचत राहा, आपलं पण चांगलं होईल. आणि मग काय, हे बघा मंदिरामध्ये किती छान वाटतंय बघा, तुम्हाला दाखवते किती छान वाटतंय. हे बघा श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे. हे बघा किती छान वाटतंय, खूप मोठा परिसर आहे दादांनो. इथं आमची पाहुणी राहते, माझ्या नंदीची ननंद राहते इथं, वॉचमॅन म्हणून पुजारी इथे. सर्व आरती विद्या तेच करतात, त्यांच्याच हाताने सर्व काही होतं इथं. हे कार्यकर्ते इथले मंदिरातले. हे बघा वडाचं झाड वगैरे खूप छान आहे, भारी वाटतं मला. आणि तसं आमच्या घरात सगळं चांगलं आहे. आम्ही दोघं नवरा बायको एकमेकांना समजून घेतो आणि परिस्थितीवर कधीच आम्ही नाराज होत नाही. आज दुःखाचा दिवस आहे तर उद्या चांगला दिवस नक्कीच येईल असंच आम्ही म्हणतो. चला, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी सर्वांना.